तर मित्रांनो, काल रात्री तुम्हाला माहिती आहे, ऋतूला मी दवाखान्यात नेलं ना. काल रात्री ऋतूला दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेतलं डॉक्टरांनी. कारण तर तिला भरपूर म्हणजे टाक्यांचा जे त्रास होत होता ना, ते भरपूर तिला त्रास होत होता काल. तर त्याच्यामुळं काल तिला म्हणजे ॲडमिट करून घेतलं इथं. नंतर नवीन बाईने मी बाळाला डायरेक्ट घेऊन दवाखान्यामध्ये गेलो. आता बाळ आणि ऋतू दोन्ही पण दवाखान्यामध्ये आहेत. बाळ म्हणजे आहे, पण ऋतूला त्यांनी डॉक्टरांनी सलाईन लावली. काय म्हणजे एक झालं की एक, एक झालं की एक, काही ना काही मागं आहेच आमच्या. म्हणजे कधी म्हणजे असं कुठं म्हणजे जरा थोडं चांगलं चालू असलं ना, तर काही ना काही पाठीमागं लागतंच आहे. तरी तुला म्हणत होतो काळजी घे म्हणून तू स्वतःची, तरी म्हणजे तिला ओझं उचलू देत नव्हतो, कुठल्या गोष्टी करत नव्हतो. आता मध्ये डॉक्टरकडे नेलं तर त्या टायमाला सगळे टाके-बिके चांगले होते. आता आई म्हणते तिच्या खाण्यात काहीतरी आला असेल, पण त्याचा काही सुद्धा विषय नाही. काल एकदम अचानक मग त्या टाक्यातनं रक्त आलं. म्हणजे म्हणतात ना, ते सिझर झाल्यावर काही जणांचे टाके वळले राहतात, काही जणांचे टाके असं वाळी निघते ते. तर ह्या बारीने रे तुझी म्हणजे पहिल्या डिलिव्हरीला असं काहीच सुद्धा त्रास झाला नव्हता रे तुला. पहिल्या डिलिव्हरी म्हणजे सगळं नॉर्मल होतं. म्हणजे कधी तिला रक्त चढवायची गरज पडली नाही. सगळं वजन-बिजन सगळं तिचं ठीक होतं. पण ह्या डिलिव्हरीमध्ये रे तुला खूप त्रास झालाय, की तिला पहिलं तर तिला रक्त चढवावं लागलं आणि दुसरी गोष्ट आता ही टाक्याची. ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट झाली आमच्यासोबत. आम्हाला वाटलं होतं की बाबा सगळं टाकी-बिकी सगळं म्हणजे तोडून आणलं तर सगळं चांगलं होईल, सगळं चांगलं निघेल. परत म्हणजे काय विषय असं होणार नाही. पण ते काय म्हणतात ना, नशीबच जर का खराब असलं, नशीबच फुटकं असलं, तर त्याला आपण तर काय करणार? अजून भरपूर लोकं असं की वाईट कमेंट करतात. आता मी आपली फॅमिली म्हणून YouTube जे म्हणजे मी YouTube जे आहे ना आपलं, ते मी सर्वांना आपल्या फॉलोअर्सला आपले सबस्क्रायबर जे आहेत ना, मी त्यांना सर्वांना फॅमिली समजतो. अहो, त्याच्यामुळे मी म्हणजे व्हिडिओ टाकतोय. लोकं काय म्हणतात ते, बरं त्यांच्या घरात 12 वाजताच रात्री काय होतंय? भरपूर लोकं अशी म्हणजे कमेंट करतात की अ, तुमच्या घरात बरोबर निम्या रात्रीच का आजारी पडतात? ज्या तुम्हाला तर सांगू विषय, ज्याच्या घरात म्हणजे होतं नाही या गोष्टी, त्यालाच माहीत असतं. काय मला काय हौस नाही आली, की बाबा निम्या रात्रीचं आजारी पाडायचं, हे करायचं, ते करायचं. ज्या टायमाला माणसाचं दुःख त्या टायमालाच नेणार ना दवाखान्यामध्ये. अजून म्हणजे काही लोकं आहेत अशी वाईट बोलतात, त्यांच्याकडं जेवढं म्हणजे दुर्लक्ष करता येईल तेवढं दुर्लक्ष करतोय मी. पण कसं ना, त्या गोष्टी मनाला लागतात हो. त्यांनी काय म्हणजे असं आपल्या कमेंटच्या माध्यमातून त्यांनी काय पण बोलून जातात. पण त्यांनी समोरच्याचा थोडा सुद्धा विचार करत नाहीत किंवा समोरच्याला काय वाटेल त्या शब्दांचं. समोरच्याला आपण असं बोलतोय त्याला कसं वाटत असेल. ह्या गोष्टीचा म्हणजे त्यांनी थोडा सुद्धा विचार करत नाही ती. डायरेक्ट असं म्हणजे कमेंट काय पण टाकतात घाण, काय पण बोलते ती. अजून देतात विषय सोडून. पण तुम्हाला जर का लोकांना चांगलं बोलता येत नसेल ना, तर तुम्ही वाईटही बोलू नका. वाईट बोलून का समोरच्याचं मन दुखवताय तुम्ही? म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत नाहीत का? जर का तुम्हाला व्हिडिओ नसेल ना आवडत, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघू नका. का मी जी व्हिडिओ टाकतो ना, ती मी माझ्या फॅमिलीसाठी टाकतोय. अजून भरपूर लोकं असे आहेत त्याच्यामध्ये, की ज्यांना माझे व्हिडिओ आवडतात. त्यांनी आमच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतात देवाकडं. अजून आज जी म्हणजे ऋतूची म्हणजे डिलिव्हरी झाली एकदम सुखरूप, सगळं चांगलं होतं. हे सगळं माझ्या सबस्क्रायबरमुळेच झालंय. कारण तर त्यांनी ऋतूसाठी भरपूर प्रार्थना करत होत्या. खूप त्यांनी म्हणजे भरपूर लोकांनी असं प्रार्थना केली, स्वामींजवळ प्रार्थना केली, दत्त महाराज असतील, दत्त महाराजजवळ प्रार्थना केली. आता कालच्या पण व्हिडिओला मला कमेंट आलत्या, की लई टेन्शन घेऊ नका, असं होतच असतं. कारण तर त्यांनी कमेंट पण केली होती, की माझ्यासोबत पण असं झालं टाके म्हणजे ओढले राहील ना काय-काय टायमाला, तर ह्या अशा गोष्टी होतात. अजून शिजर झाल्यानंतर शक्यतो या असं टाके दुखायचा, ह्या गोष्टीचा त्रास होतोच. पण कसं आहे ना, म्हणजे हे त्रास तिला पहिल्यांदा व्हायला लागलाय. त्याच्यामुळं ह्या गोष्टीची भीती वाटते. लोक काय म्हणतात, की ही यांची दुसरी डिलिव्हरी. जरी दुसरी डिलिव्हरी असली ना, तरी ह्या त्रासातनं आम्ही कधी गेलो नाही. ही पहिलीच वेळ आहे आमच्यावर. म्हणजे जी माझ्यावर वेळ आली ना, ही पहिलीच वेळ आहे. हे ऋतूसोबत असं झालंय.
कारण तर पहिल्या डिलिव्हरीला ऋतूला कसला थोडा सुद्धा त्रास झाला नव्हता. त्रास केव्हा झाला ऋतूला, जेव्हा आरू 6-7 महिने झाली का, त्या टायमाला ऋतूला त्रास व्हायला लागला. ते पण काय म्हणजे तिच्या अंगातलं B12 कमी झालं होतं. त्यामुळे तिला टोचल्यासारखं ती व्हायला लागलेलं. अजून ती भरपूर आपण तपासण्या केल्या. तिचं म्हणजे दवाखाना सगळीकडे चालू होता. अजून आत्ताच्या पण डिलिव्हरीला काय म्हणजे तिने रक्तवाढीच्या गोळ्या खाल्ल्या नव्हत्या. जर का तिने रक्तवाढीच्या गोळ्या जर का टायमिंगवर खाल्ल्या असत्या, त्या गोष्टी टायमिंगवर केल्या असत्या, तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. कारण तिला ती गोळ्या पचतच नव्हत्या. म्हणजे भरपूर तिने काय मुद्दाम म्हणून नाही केल्या या गोष्टी. तिला त्या गोळ्या पचतच नव्हत्या. अजून लय लोकांना माहिती की भरपूर लोकांना अशा गोळ्या पचत नाही ती, की रक्तवाढी गोळ्या आहेत ना, काय काय टायमाला पचत नाही ती. ती जेवण केल्यानंतर 2-3 तासानंतर ती गोळी खायची होती ना, ती गोळी तिला पचत नव्हती. त्यामुळे तिच्या अंगात म्हणजे रक्त कमी होतं. अजून आता पण ती टाकेल त्याच्यामुळे त्रास व्हायला लागलाय. डॉक्टरांनी तिला आज ॲडमिट करून घेतलंय. डॉक्टर म्हणले ती 1 दिवस राहू द्या, म्हणजे तिला सलाईन लावली ना, सलाईनमधनं काय तर ते कॅल्शियमचं औषध द्यायला लागले तिला. अजून कसं आहे म्हणजे दवाखान्यात असलं ना, हाल लय होतात. कसं आता बाळ पण बारकं आहे. बाळाला तिथं कसं न्यायचं? बाळाला तरी पण घेऊन गेलोय मी तिथं. तुला आतमध्ये वॉर्डमध्ये ठेवलंय ICUच्या. 2-2 तासाला म्हणजे असं बाळाला प्यायला बोलतं. आता पूजा अजून आहे तिथं बाळापाशीच आहेत. ऋतूपाशीच आहेत. डॉक्टर म्हणले ती जर का उद्या जर का म्हणजे असं दुखायचं थांबलं, तर उद्या डिस्चार्ज देऊ म्हणली ती. पण आज मी ऋतूपाशी मी गेलतो. तर तिला म्हणजे जास्त त्रास होते. म्हणजे लोकं म्हणते ती नॉर्मली दुखत असतं, पण नॉर्मली दुखणं वेगळं, अजून इकडं त्रास होणं वेगळं. तिला कसं ना म्हणजे ते टाक्यांचा भरपूर त्रास व्हायला लागलाय. मला तर वाटतं तिने काय तर म्हणजे वजं-बिजं उचललं असलं. वजं उचलल्यामुळे ही गोष्ट म्हणजे होते. डॉक्टर पण विचारत होते, "काय उचललं आहे का? उचलण्यात काय आलं का?" ती म्हणजे कुठली गोष्ट सांगत नाही. काय तर ती लपवते माझ्यापासून. पण ह्या गोष्टी जर का लपवून आहेत ना, लपवून ह्या गोष्टी सॉल्व्ह होणार नाहीत. जर का काही गोष्टी असतील, ती खरं सांगितलं ना, तर ती काय तर आपण त्याच्यावर पुढची ट्रीटमेंट करू शकतो. तरी तुला आता मी भरपूर वेळा विचारलं, की "बाबा तू काय उचललं होतं का? हे केलं का?" तर तिच्या तोंडातून एकच शब्द येते, की "मी नाही काय उचललं." माझ्याकडनं म्हणजे काय असं काय मी उचलून-बिचलून काय सुद्धा नाही ठेवलं. अहो ते काय म्हणतात ना, 1.25 महिना ह्या सगळ्या गोष्टी जपायची असते ती. भरपूर लोकांच्या मला कमेंट पण आलते, की शेक-शेकोटी शिजर झाल्यानंतर करत नाही ती म्हणून. आम्ही शेक-शेकोटी का करत होतो, की डॉक्टरांना सगळं विचारून करतोय मी. डॉक्टरांनी सांगितलं होतं, केलं तरी चालतंय. कारण तर शिजर जे केलं ना, म्हणजे शिजरला चालतंय म्हणले. मला पण म्हणजे आईला ती मी सगळ्यांना विचारलं, शेक-शेकोटी केली तरी चालते का अशा ह्याच्यात शिजर केल्यावर? तर सगळ्यांच्या तोंडातून उत्तर एकच आलं, की चालतंय म्हणून. अजून भरपूर लोक कमेंट करतात, की तुम्ही शेक-शेकोटी करताय, ह्या गोष्टीमुळं तिला त्रास होत असेल. अजून ही म्हणजे टाके दुखायचा त्रास नॉर्मली असतं म्हणते ती. पण नॉर्मली त्रास असताना तर निम्म्या रात्रीच्या दवाखान्यात मी नसतं पळवलं. तिला जास्त त्रास होतो त्यामुळं हे केलंय. आता बघू उद्या डॉक्टर काय म्हणते ते. डॉक्टरच्या म्हणजे सल्ल्यानुसार सगळं आपण चालू आहे. उद्या तर देतो म्हणले डिस्चार्ज, पण काय अजून सांगता येत नाही. जर का तिथं दुखायचं राहिलं तर डॉक्टर डिस्चार्ज देतील. जर का नाही राहिलं तर मग काय थांबतील. म्हणजे तिथंच ॲडमिट करून ठेवतील तिला. तर तुम्ही माझ्यासाठी फक्त स्वामींजवळ प्रार्थना करा, की ऋतू सुखरूप घरी येऊ दे.